राज्याला मुसळधार पावसानं झोडपलं. अलर्ट पाहूनच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. धरणं भरली, दरवाजे उघडले. तुडुंब पावसानं रस्तेही बुडाले. यंदा उशिरा आलेल्या पावसानं राज्यात आता मात्र चांगलंच थैमान घातलंय. राज्यात मुंबईसह विशेषतः ठाणे, रायगड, पालघर, पुणे, नाशिक आणि इतर भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस आहे. याचा परिणाम म्हणून काही धरणं भरली आहेत, त्यामुळे दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आलाय. तर मुंबईसारख्या शहरात मुसळधार पावसानं वाहतूक सेवेवर परिणाम झाल्याचं समोर आलंय. राज्यातल्या पावसाची स्थिती दाखवणारी दृश्य पाहणार आहोत, पण आधी पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय आवाहन केलंय. विशेषतः MMR रिजन असेल, ठाणे, रायगड, पालघर असेल, पुण्याचा काही भाग असेल, नाशिकचा काही भाग असेल आणि इतरही काही भागांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. कालपासनं आपण वेगवेगळे अलर्ट दिलेले आहेत. विशेषतः या भागामध्ये 6 तारखेपर्यंत सातत्याने अतिशय मुसळधार पाऊस असेल. वादळं देखील येतील. ॲव्हरेजच्या पेक्षा कितीतरी जास्त पाऊस होईल अशा प्रकारची जी काही अलर्ट्स आहेत, हे अलर्ट्स आपण देतो. त्या भागातल्या नागरिकांना देखील आपण सातत्याने दर 3 तासांनी SMS देखील पाठवतो. वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट्स देखील आपण देतो आहोत. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे. भारतीय हवामान विभागानं मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा अर्थात रेड अलर्ट दिलाय. त्यामुळे मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्या दृष्टीने मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसानं भांडूप विलेज रोड पाण्याखाली गेलाय, तर साकीनाका परिसरात पाणी भरल्यानं रस्ताच गायब झाल्याचं दिसून आलं. मुंबईतल्या चेंबूर भागात पुन्हा कारवर झाड पडण्याची घटना घडली. CG गिरवाई रोडवर भर पावसात हे झाड कोसळलं, पण सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. तर अंधेरीतल्या वीरा देसाई रोडवर पाणी तुंबल्यानं वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय. कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात गेले 2 दिवस पावसाची संततधार कायम आहे. यामुळे गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीवर झालाय. या महामार्गावर बांधणवाडी गावाजवळ पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पावसाच्या पाण्यामुळे मुंबई गोवा रोडला नदीचं स्वरूप आल्याचं दिसून आलं. मुसळधार पावसानं वैनगंगा नदीवरच्या गोसीखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढली आहे. या प्रकल्पाची सर्व 33 गेट अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले. या धरणातून 3000हून अधिक क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. यासोबतच धापेवाडा प्रकल्पातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जातोय. त्यामुळे वैनगंगेची पातळी वाढली आहे. दरम्यान पावसामुळे पुजारी टोला धरणाचेही 4 गेट उघडण्यात आलेत. या प्रकल्पात सध्या 80% पाणीसाठा आहे. इथून 86 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हतनूर धरण आणि परिसरात सतत होणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 22 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत. हतनूर धरणातील पाण्याची पातळी 212.180 मीटरवर पोहोचली आहे. एकूण जलसाठा 289 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 74.48% पोहोचलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 22 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका उल्हासनगरला बसलाय. शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साठलंय. उल्हासनगर छावणी क्रमांक 1 मधल्या कमला नेहरू नगर, धोबीघाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. बुधवारपासून या परिसरात हीच परिस्थिती कायम असल्यानं नागरिकांनी नालेसफाईच्या कामावर तीव्र संताप व्यक्त केलाय. शहापूर तालुक्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. कसारा विभागातल्या वाशेळा फुगाळा दरम्यानच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं फुगाळा गावाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद आहे. पुलावर कमरेभर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली. वाशेळा, फुगाळा आणि कसारा परिसरातल्या नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. प्रशासनानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. नवी मुंबईत मुसळधार पावसाला पहाटेपासूनच सुरुवात झाली आहे. शहरातल्या विविध सखल भागातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. पाण्यातून वाहन चालवताना वाहन चालकांची तारांबळ उडतीये. परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. भिवंडी शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी बायपास रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय. बायपासवर 2 ते 3 फूट पाणी साचल्यानं मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भिवंडी आणि कल्याण मार्गावर दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची मोठी कसरत सुरू आहे. अनेक नागरिकांना पाण्यातून पायी मार्ग काढावा लागतोय. या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेलाही बसल्याचं समोर आलंय.
कल्याण डोंबिवलीत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कल्याण न्यायालयालाही बसलाय. मुसळधार पावसानं कल्याण न्यायालयात पाणी साचलंय. न्यायालय परिसर जलमय झाल्यानं कर्मचारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. पाणी साचल्यानं कर्मचारी, पोलीस, वकील आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. परिसर जलमय झाल्यानं न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. एकंदरीत राज्यभरात पावसाचं थैमान सुरू आहे. मुंबईसह उपनगरात 4 ते 6 जुलै दरम्यान संततधार कायम असणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान गरज नसेल तर प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.